हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आपला 5वीचा स्कॉलरशिपचा रिझल्ट कधी येईल त्याच्याबद्दल माहिती घेऊ. तर पहिले मी वेबसाईटचं नाव टाकतो. इथं वेबसाईटचं नाव टाकलं मी, तर आपल्यासमोर ही वेबसाईट उघडी झाली आहे. इथे आपल्याला ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे पाहू की कुठे आपल्याला माहितीबद्दल काही भेटते का. ठीक आहे, इथं पहा, इथं शाळा लॉग इन आहे, इथं विद्यार्थ्यांचं लॉग इन आहे, शाळा माहितीपत्रक आहे. आपण याला थोडं मोठं करू. ठीक आहे, आता इथे बघा, कर्सर दिसतंय का माझं. थोडं याला छोटं करू. आता आपण इथं निकालाचं जर पाहिलं तर आपल्याला इथे काही माहिती नाही आहे, निकाल कधी येणार आहे काही नाही. पण आपण पास किती मार्काला आणि कसं होतं त्याच्याबद्दल आपण पाहू. त्याला थोडं मी मोठं करतो. ठीक आहे, आता सगळ्यांना दिसत असेल एकत्रित. तर ह्या साईडला पहा, ह्या साईडला त्यांनी सूचना दिल्या, परीक्षेची माहिती, सुधारित वेळापत्रक आणि अभ्यासक्रम दिलेला आहे. ह्या साईडला पहा. ठीक आहे, त्याच्यानंतर खालच्या साईडला त्यांनी दिलं आपल्याला शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदानाचे निकष काय आहे आपण ते एक एक निकष पाहू. तर आपण 5वीचे जे निकष आहेत ते पाहू. ठीक आहे, निकष काय आहेत 5वीचे. तर इथं ओपन केल्याच्या नंतर आपल्याला पहा, इथं त्यांनी सांगितलेलं आहे की कोणाला किती स्कॉलरशिप किती जणाला भेटणार आहे. हा विदर्भाच्या एरियाचं आपल्याला सगळं माहिती आहे. मी याला थोडं मोठं अजून करतो, थोडं लहान करू. ठीक आहे, तर ही विदर्भातले विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, आपल्याला ही आणि हे जर पाहिलं, हे पूर्ण FGH आहे, तर EJK एवढंच पाहायचं आपल्याला. तर इथं जर पाहिलं तुम्ही तर 8,124 आणि 7,863 एवढ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळते. इथं मुलींना पण वेगळे प्राधान्य आहे आणि मुलांना पण आहे. तर आता आपण त्याच्यानंतर पाहू की आपल्याला किती मार्काचं काही आहे का, परीक्षेचे नियम काय आहेत, स्कॉलरशिप किती टक्क्याला किती मार्काला भेटते. ठीक आहे, आता इथं पहा, शिष्यवृत्ती धारक निकष कसे करायचे ते आपल्याला हे केलेलं आहे. त्याला आपण क्लिक करू. त्याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आता इथे जर कट ऑफ शेकडा गुणांका एकूण शेकडा गुण एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळाले असल्यास शिष्यवृत्ती धारक निश्चित करायचे प्रचलित निकष प्राधान्यक्रम. पहा, जर इथे जे सांगितलेलं आहे त्याच्यावरून तर असंच आपल्याला कळतं की जी स्कॉलरशिप आहे, आता आपण थोडं हे खाली घेऊ. पहा, इथं कट ऑफ शेकडा गुणांके एकूण शेकडा गुण एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना म्हणजे समान गुण भेटले आणि स्कॉलरशिप लास्टला आपल्याला निकष ठरायचं. तर एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की इथं कट ऑफ तुमची राहणार तुम्हाला टक्केवारीनुसार. ठीक आहे, तुम्हाला जेवढे मार्क जास्त भेटले त्याच्यानुसार तुम्हाला काय भेटणार, स्कॉलरशिप भेटणार. म्हणजे जेवढे विद्यार्थी पहिले 8,000 म्हणजे 15,000 एकूण जागा मी तुम्हाला आत्ताच दाखवल्या होत्या. एकूण जागा आपल्या होत्या त्या किती होत्या पहा, इथं एकूण जागा आपण पाहिल्या होत्या. एकूण जागा बघितल्या तर 16,000 जागा आहेत. किती आहेत? 16,000. तुम्हाला ते दिसत नसेल हे, तर थोडंसं मी हे करून दाखवतो. इथे पाहिलं तर ह्या 16,000 जागा आहेत. 16,693 आहेत. 8,000 ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागामध्ये जवळजवळ 8,000च आहेत. 7,863 म्हणजे 8,000 आपल्याला इथं जागा आहेत. ठीक आहे, इथे मी थोडंसं जवळ देऊन दाखवतो. हे बघा, 16,000 जे आहेत, 16,693 विद्यार्थ्यांना आपल्याला स्कॉलरशिप भेटते. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना 30 जर स्कॉलरशिप पकडली तर 8,124 विद्यार्थ्यांना भेटते आणि शहरी भागातल्या 7,863 आणि विदर्भातली वेगळी लिस्ट लागते, त्याच्यासाठी वेगळे निकष आहेत. तर हे एवढे तर भेटतात. अजून एक आपण ओपन केलं तर ठीक आहे, तर
शेकडा जे गुण आहेत त्याच्यावरच तुमचं भेटणार आहे. आता खाली अजून पाहू की नियम काय. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा PSS इयत्ता 8वी परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांमधून सरकार मान्य मंजूर संचयितके विद्यार्थी शिष्यवृत्ती करता अर्हताधारक म्हणून निवडण्यात येईल. इथे मार्क वगैरे नाही सांगितलं, फक्त शेकडा जर तुम्हाला असेल, शेकडा मार्क चांगले असेल, कोणाला किती मार्क घ्यायचे ते माहिती इथं नाही सांगितलं. तर तुम्ही तेवढ्या विद्यार्थ्यामध्ये म्हणजे 8,000 विद्यार्थ्यामध्ये येत असाल किंवा 16,000 विद्यार्थ्यामध्ये तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे. तर वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहे, मुलांची वेगळी राहते, मुलांची वेगळी आणि ग्रामीण आणि शहरी त्यांची पण वेगळी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं जर आपण खाली 2 नियम सांगितले. समान एकूणात समान शेकडा गुण, परंतु तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या पेपरमध्ये अधिक शेकडा गुण मिळवणारे विद्यार्थी. जर समान गुण असले तर मग काय सांगितलं त्यांनी, पेपर क्रमांक 2 मध्ये जर ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहे मग त्याला आपण स्कॉलरशिप देण्यात येईल. आणि दुसरा नियम सांगितलं, एकूणात समान शेकडा गुण पेपर 2 मध्येही म्हणजे पेपर 1 आणि 2 दोन्हीमध्ये जर समान भेटले. पहा, जर पेपर 1 मध्ये तुम्हाला मार्क कमी जास्त असतील, 2 विद्यार्थ्यांना समान गुण आहे आणि पेपर 1 मधल्या पेपर 2 मधल्या विद्यार्थ्याला मध्ये जर तुम्हाला मार्क जास्त असतील, ज्या विद्यार्थ्याला पेपर 2 मध्ये जास्त आहे त्याला प्राधान्य दिलं जातं. आणि इथं सांगितलं की आपल्याला की जर दोघांचे जर गुण समान असतील तर वयाने मोठा जो असलेला विद्यार्थी त्याला आपण प्राधान्य देईल. मग जर वयाने जो मोठा विद्यार्थी त्याला इथे स्कॉलरशिप दिल्या जाईल. सगळं पेपर 1 मध्ये पण समान आहे, पेपर 2 मध्ये पण जर समान असेल तर जो वयाने मोठा आहे त्याला इथे प्राधान्य देण्यात येणार आहे. ठीक आहे. अजून काही माहिती हे भेटते का आपल्याला पाहू. निकाल कधी हे त्याच्याबद्दल शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या माहितीपत्रक इथं माहितीपत्रक इथं माहितीपत्रक दिलेलं आहे. माहितीपत्रकामध्ये काय आहे ते पण पाहूत आपण. ओपन होतं माहितीपत्रकामध्ये आपल्याला काही माहिती नाही दिली, फक्त पुस्तकावर वगैरे त्याच्याबद्दल माहिती दिली, त्याच्यामुळं ते नाही पाहूत. आता आपण पुढचं अजून काय आहे का पाहू. उच्च माध्यमिक परीक्षा व माध्यमिक इथे पण काय नाही दिलं. आणि इथं उत्तरसूची पण देतात तुम्हाला. उत्तरसूची अजून 2000 फेब्रुवारी प्रश्नपत्रिका इथं आलेली आहे. ठीक आहे. प्रश्नपत्रिका इथं फेब्रुवारी 2000ची आली. उत्तरसूची आली का पाहतो आपण. इथं जर पाहिलं, थोडासा मोबाईल काढू. इथे जर पाहिलं, इथे 2000 काहीतरी लोडिंग जास्त, वापस पाठीमागे नाही होत आहे. तर 2025चा पेपर आलेला आहे. प्रश्नपत्रिका आली, पण उत्तरसूचीमध्ये अंतिम उत्तरसूची जी यायची बाकी आहे 2025ची आपल्या वेबसाईटवर हे सरकारतर्फे ती अजून आलेली नाही. ठीक आहे. यांचं जे मंडळ आहे आपलं शिक्षण मंडळ त्यांच्याकडून 2025ची नाही आले. इथं प्रश्नपत्रिका असतात सगळं. तुम्ही वेबसाईटवर गेले ना तुम्हाला सगळं भेटतं. आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे आपण जात नाही. ठीक आहे. जर माहिती नसलं तर तुम्ही एक वेळेस वेबसाईटचं नाव विचारू शकता. कसं आपण पुढच्या वेळेस काय करू, पुढचे जे विद्यार्थी असतील किंवा तुम्हाला परीक्षा द्यायची, आपण प्रत्येकाची तुम्हाला स्वतः पेपर कसे डाउनलोड करता येईल याच्याबद्दल पण आपण माहिती देऊ. ठीक आहे. अजून इथे काही माहिती भेटते का पाहू. इथं अजून काही माहिती नाही आहे स्कॉलरशिप शिष्यवृत्तीबद्दल. जशी नवीन अपडेट येईल तशी आपण अपडेट करतच आहोत. नवनवीन माहिती आपण आल्या तसं अपडेट करत आहोत. आता तरी सध्या इथे काही आलेलं नाही.
त्याच्यामुळं जसं आलं आपण तसं आपण व्हिडिओ अपलोड करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.